आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। राज्यामध्ये कुणबी मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली होती आणि या समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल आज सभागृहामध्ये मांडणार आहेत। हा अहवाल सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचे आभार मानलेले आहेत। याची पुढची कार्यवाही आपण करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं। शिंदे समितीचं अहवालाचं जे काम आहे ते जो दुसरा अहवाल आहे तो राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये हा अहवाल दुसरा जो अहवाल आहे तो दिला गेलेला आहे। मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहामध्ये सादर करणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, मराठा आरक्षण प्रश्नी जो दुसरा अहवाल आहे शिंदे समितीचा तो सादर केला गेलेला आहे आणि मुख्यमंत्री सभागृहामध्ये हा अहवाल आज मांडणार आहेत। उदय, काय सांगता येईल याबद्दल? आपण पाहिले कालच नागपूरतील हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीकडून दुसरा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालामध्ये जवळपास 54,81,000 कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्याच्या नोंदणीच्या आहेत देण्यात आलेल्या, ज्या नोंदी मोडी, उर्दू आणि निजामकालीन दस्तावेजाचे अहवाल जे आहेत ते भाषांतर केलेले आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा पुरावा जो आहे तो मिळालेला आहे। तो संपूर्ण पुरावा जे काय आहे एकूण अहवालामध्ये ते राज्य सरकारला काल सुपूर्द करण्यात आले। मुख्यमंत्र्यांकडे हा संपूर्ण पुरावा दिल्यानंतर आता हा संपूर्ण अहवाल जो आहे तो विधिमंडळाच्या पटलावरती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मांडतील आणि त्यानंतर सभागृहाला या संदर्भात माहिती देतील की मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने नेमकी काय पाठपुरावा केलेला आहे। त्याचबरोबर जे मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या करत आहेत, कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जे मागण्या करत आहेत तर किती कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत आणि त्याचं वितरण जे आहे ते कसं केलं जाणार आहे या संदर्भात अधिकृत माहिती जे स्वतः मुख्यमंत्री देतील असं सांगण्यात येत आहे। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होतीये। या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी वाढवण्याच्या संदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आज होणाऱ्या कामकाज समितीच्या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटप आणि संयुक्त जाहीरनामा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक आता होतीये। विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडणार होती, मात्र घटक पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेली अनुपलब्धता यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली होती। इंडिया आघाडीतल्या बैठकीमध्ये 27 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत। काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होत आहेत। जेडीयूकडून नितीश कुमार आणि आरजेडीकडून लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव सहभागी होतील।